brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सरकार ऐकायला तयार नसेल, लोकांच्या लाईनी लागल्यात अध्यक्ष महाराज. आपल्याला मुद्दा सोडवायचा आहे की गुंता वाढवायचा हे ठरवा तुम्ही. तुमचा अपमान होता अध्यक्ष महाराज. आज मला मांडू द्या अध्यक्ष. आज दिवसभराचं काल मांडलं तुम्ही, नानासाहेब काल मांडलं तुम्ही, काल मांडलं आणि सगळ्या चॅनलवरती पण आम्ही बघितलं. तर बसा आता. मी काल गॅस टंचाईच्या बाबतचा मुद्दा इथं उपस्थित केला होता. कशा संदर्भात? गॅस टंचाईच्या बाबत. इथून त्यांनी आदेश दिला की संध्याकाळपर्यंत आपण निवेदन या सभागृहाला करावं. त्यांनी पण सांगितलं की ज्या पद्धतीनं जे काही आता राज्यामध्ये, पण मला वाटतं या संदर्भातली माहिती सन्मान्य मंत्री छगन भुजबळ साहेबांनी विधान परिषदेतही दिलेली आणि इकडे पण पक्षांनी आदेश देऊन सुद्धा या सभागृहाचा अपमान करायचा असेल तर सरकारला करा ना. तुमचं काय, तुम्हाला हे ठीक आहे सभागृह नाना भाऊ, मान्य करा. आज संध्याकाळपर्यंत करायला सांगितलंय ना, करतील ते निवेदन. तरी सरकार ऐकायला तयार नसेल, लोकांच्या लाईनी लागल्यात अध्यक्ष महाराज. सन्माननीय नाना पटोले साहेब, आपल्याला मुद्दा सोडवायचा आहे की गुंता वाढवायचा हे ठरवा तुम्ही. मग थांबा जरा, मी सांगतो ते ऐकून घ्या एक मिनिट. काल ऐकून घ्या तुम्ही एक मिनिट. काल इकडे तालिका अध्यक्ष बसलेले, त्यावेळेला तालिका अध्यक्षांकडे आपण हा जेव्हा मुद्दा मांडला तेव्हा त्यांनी असे निर्देश दिले की संदर्भ आपण दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने शासनाने निवेदन करावे. आज संध्याकाळपर्यंत शासनाला हे निवेदन करायची आपण वेळ दिलेली आहे. शासन आज दिवसभरात या संदर्भातलं निवेदन करेल. सरकार इथं उभे होते आणि मी संध्याकाळपर्यंत देतो म्हणून संध्याकाळपर्यंत माहिती काल द्यायची नाही. आज आता तुम्ही म्हणाला तर उद्या आजही नाही द्यायची. असं कसं चालेल या सभागृहाचं? तुमचा अपमान होता अध्यक्ष महाराज. आज मला मांडू द्या अध्यक्ष. आज मला दिवसभराचं कामकाज संपेपर्यंत आपण निवेदन करावे. भुजबळ साहेब, आपण आज संध्याकाळच्या कामकाज संपेपर्यंत आपण निवेदन करावे. आता ते निवेदन करणार आहेत ना, त्यानंतर बोला. अध्यक्ष महोदय, नको. चला आता पुढे जाऊया. काल मांडलं तुम्ही, नानासाहेब काल मांडलं तुम्ही, काल मांडलं आणि सगळ्या चॅनलवरती पण आम्ही बघितलं. तर बसा आता. थांबा, चला पुढे घ्या. लेंग घ्या कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. तुम्ही किती वेळा अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 मधील खंड ब अन्वय क महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महानिर्मितीच्या सन 2024-25 च्या वार्षिक अहवाल ख महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित यांच्या सन 2022-23 च्या वर्षाचा 18वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदरील अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाचे कारण सोबत जोडलेले आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदरू अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. खाली बसा, मला बोलू दे. माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री, एक मिनिट बसून घ्या. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नाना पटोले साहेबांनी काल गॅस संदर्भातला मुद्दा या सभागृहात मांडला. त्यावेळेला तालिका अध्यक्ष हे या खुर्चीवर विराजमान होते. त्यांनी शासनाला निर्देश दिले की या संदर्भात आपण निवेदन करावे आणि असं सांगितल्यानंतर आज परत, आणि त्यावेळेला नानाभाऊ तुम्ही सविस्तर हीच भूमिका तुमची जी आहे ती काल तुम्हाला मांडण्याची संधी दिलेली. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आज मग त्यांचं ऐकून तर घ्या. काय नियोजन आहे तुम्हाला ऐकायचं नाहीये का? काय नियोजन आहे? चला. अध्यक्ष महोदय, काल जे आहे वरच्या हाऊसमध्ये कॉलिंग अटेन्शन ऐकून घ्या, मध्ये आता ऐकून तर घ्या. कॉलिंग अटेन्शन मध्ये तो प्रश्न निघाला. त्यामुळे तिथे सुद्धा मला उत्तर द्यावं लागलं. परत चर्चा सुरू झाली आणि परत सभापतींनी सांगितले की मंत्र्यांनी हजर राहायला पाहिजे. त्यामध्ये परत हाच विषय आला. त्यामुळे संध्याकाळपर्यंत परत त्या विषयावर उत्तर देण्यासाठी जे आहे मला थांबावं लागलं. आणि आता परत त्यांना सांगितलेलं आहे की आता परत तिथे जे आहे
कालची संपूर्ण चर्चेवर मला उत्तर द्यायचं. म्हणजे अख्खा दिवस मी या विषयावर जे आहे वरच्या हाऊसमध्ये अडकून बसलो होतो. परंतु कुठे ह्या सभागृहाचा अवमान करण्याची सरकारचा हेतू काही नाही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी ताबडतोब जे आहे त्या संदर्भामध्ये निवेदन तयार करून आपल्याला देतो. ठीक आहे, ते करतील आज दिवसभरात. एवढं नाना भाऊ, चला बास झालं, चला पुढे चला. माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री. माननीय अध्यक्ष आजच्या महोदय, दिवसाचं कामकाज संपल्या. भुजबळ साहेब बसा. भुजबळ साहेब, आजचं कामकाज संपण्यापूर्वी आपण या सभागृहात निवेदन करावं. होय होय. चला. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम 1971च्या कलम 3(p)च्या पोट कलम 4 अन्वये मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचा सन 2022-23 या वर्षाचा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर व अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर वार्षिक लेखा अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.